ठरलं तर मग 25 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कोर्टामध्ये अर्जुनच्या केसची सुनावणी सुरू असते. तर जज साहेब अर्जुनला म्हणतात, अर्जुन आत्ता अजून मी वेट करू शकत नाही. जर तुम्ही कोर्टामध्ये आय विटनेस उभा केला नाही, त्याला हजर केलं नाही, तर मी तुमची सजा तशीच पुढे कंटिन्यू करेल. तर जज साहेबांचे हे बोलणे सुरू असतानाच पाठीमागून कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना जज साहेब थांबा असं म्हणत चक्क ऊर्जा आरोपी संतोष लांडगेला तिथे घेऊन आलेली असते आणि ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन, सायली, चैतन्यला खूप आनंद झालेला असतो. संतोष लांडगे आरोपी पाहताच त्याला कोठडीमध्ये उभा करतात. तर अर्जुन त्याला प्रश्नांची सुनावणी करतो. अर्जुन संतोष लांडगेला म्हणतो, जेव्हा शांताबाईंचा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे हजर होता. शांताबाईचा खून कोणी केला, कसा केला, तुम्ही कोर्टाला सर्व काही सविस्तर आणि जे काही झालं आहे ते सर्व सांगा. पण संतोष लांडगेवरती प्रियाचा दबाव असतो. तिने धमकी दिलेली असते. त्यामुळे संतोष लांडगे ऐनवेळी त्याची साक्ष बदलतो आणि संतोष लांडगे सर्वांना सांगतो, शांताबाईचा खून मीच केला आहे. आणि हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे प्रिया विचार करते, अर्जुन, सायली, तुम्हाला काय वाटलं? मला एवढं सहजासहजी तुम्ही जेलमध्ये घालणार का? हे कधीच शक्य होणार नाही, कारण ही साक्ष मीच त्याला देण्यासाठी सांगितलेली आहे. तर सर्व काही इथे प्रियाचा भूतकाळ दाखवलेला गेलेला असतो 2 दिवसापूर्वीचा. कारण प्रिया स्वतः लोणावळ्यामध्ये त्यासाठी जाते आणि संतोषकडून त्याला धमकी देऊन, हा गुन्हा सर्व काही तुझ्यावरती घे, मी तुझ्या बायकोचं ऑपरेशन करेल, तुझी बायको सतत आजारी असते ना, जर हा गुन्हा तुझ्यावरती तू नाही घेतला तर तुझ्या बायकोचा तुला चेहरासुद्धा पाहायला भेटणार नाही, अशी प्रिया संतोष लांडगेला धमकी देते. संतोष लांडगेचा नाईलाज होतो. तो बायकोच्या प्रेमाखातर तिला वाचवण्यासाठी तिचा गुन्हा स्वतःच्या अंगावरती ओढण्यासाठी तयार होतो. हा सर्व काही प्रियानेच रचलेला सापळा असतो. तर अर्जुन संतोष लांडगेला म्हणतो, संतोष, मला माहीत आहे हा खून तू केलेला नाही. तू कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हा खून तू केला आहे असं सांगत आहे. तर संतोष कोर्टाला म्हणतो, नाही जज साहेब, हा खून मीच केला आहे. मला माहीत नाही मी खून हा कसा केला, कारण मी फक्त शांताबाईंना भेटण्यासाठी गेलो होतो. पण मला त्यांचा खूप राग आला. माझ्या हातातून माझाच ताव सुटला आणि मी त्यांच्यावर सपासप चाकूंचे वार केलं आणि मी त्यांना कायमचे संपवले. तर चक्क संतोषनी हा गुन्हा स्वतःच्याच अंगावरती ओढून घेतलेला असतो. तर जज सर्व सुनावणी झाल्याच्या नंतर प्रभूंना विचारतात, तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे का? तर प्रभूच्या बाजूने निकाल लागल्यामुळे प्रभू नाही म्हणतो आणि जज सर्वांना सांगतात, संतोष लांडगेंनी हा खून त्यानेच केला आहे. त्याला त्याचा गुन्हा मान्य आहे आणि कोर्ट या निर्णयावरती पोहोचला आहे. संतोष लांडगेला अजन्म कारावास मिळालेला आहे. तो मरेपर्यंत तो जेलमध्ये राहील. तर संतोष लांडगे आतमधून तुटलेला असतो. पण सर्व काही त्याच्या नाईलाजा खातर त्याने हे सर्व केलेले असते. त्याला त्याच्या बायकोचा जीव वाचवायचा असतो. तर जज अर्जुनवरचे सर्व गुन्हे माघारी घेतात आणि त्याची निर्दोष मुक्तता करतात. तर संतोष लांडगेला परत जेलमध्ये टाकण्यासाठी पोलीस घेऊन जातात. केस संपल्याच्या नंतर अर्जुन, ऊर्जा, चैतन्य भेटतात. तर सायली अर्जुन, ऊर्जाचे खूप खूप आभार मानतात. तुझ्यामुळेच आज अर्जुन निर्दोष आहे हे सिद्ध झाले आणि मी तुझी खूप आभारी राहील. तुला माझी कधीही मदत लागली ना तर कधीही सांग, मी तुझी मदत करेल. त्यावर ऊर्जा अर्जुन सायलीला म्हणते, यात मदत काय, हे तर माझं कर्तव्य आहे, मैत्रीण म्हणून आणि एक बहीण म्हणून सुद्धा. तेवढ्यात तिथे तन्वी येते आणि तन्वी अर्जुनची निर्दोष मुक्तता झाली म्हणून ती परत एकदा त्याला अभिनंदन करते. खरं तर पूर्ण जाळ उठलेला असतो प्रियाच्या मनामध्ये. तिचा सर्व काही प्लॅन फेल गेलेला असतो. अर्जुन, सायली, ऊर्जा, चैतन्य कोर्टाबाहेर येतात. तर संतोष लांडगेला पोलीस घेऊन जात असतात. तर सायली संतोष लांडगेला म्हणतात, तुम्ही असं का केले? मला माहीत आहे तुमची कोणती तरी मजबुरी असेल, कारण तुम्ही हा खून केला नाही हे आम्ही कोर्टामध्ये सिद्ध करूत आणि तुम्हाला जेलमधून सुद्धा बाहेर काढूत. तर ऊर्जा संतोषला म्हणते,
तू गुन्हा केला नाही हे तू मला सांगितले होतेस आणि अचानक अशी साक्ष का बदललीस? माहीत आहे तू कुणाच्या तरी दबावाखाली येत आहेस. तर संतोष सर्वांना म्हणतो मीच खून केला आहे. खाली मान घालून तिथून निघून जातो, कारण संतोष हा नाईलाज असतो. प्रिया हे सर्व काही ऐकत असते आणि त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्याजवळ येते. वा वा, छान प्लॅन आहे. तुम्हाला अजून पण तो संतोष लांडगे निर्दोष वाटतो का? त्यांनी स्वतः त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे. तर ऊर्जाला प्रियाचा भयंकर राग येतो. तर प्रिया सणसणीत प्रियाच्या कानाखाली मारते. तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया ऊर्जाला म्हणते, तू माझ्या कानाखाली कसं काय मारलीस? आहेस तू तरी कोण? तर सायली प्रियाला म्हणते, ती माझी मैत्रीण आहे, बहीणसुद्धा. एकाच बहिणीने एकाच मैत्रिणीने तुझी वाट लावली आहे. आता पूर्ण 12 मैत्रिणी येणार आहेत आणि तुझी कायमची वाट लावणार आहेत. तुला कायमचं जेलमध्ये पाठवणार आहेत. सायलीचे बोलणे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिथून ती निघून जाते. तर इकडे अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन घरी येतात. सर्वजण अर्जुनचे औक्षण करतात. अर्जुनला खूप खूप अभिनंदन देतात. सर्वजण खूप छान गप्पा मारत असतात. तर बाबा अर्जुनला म्हणतात, अर्जुन, आज खरंच मला भीती वाटली होती, कारण रोज तू गुन्हेगारांची केस लढवत होता, पण आज तूच कोर्टामध्ये उभा होतास आणि तुझी केस लढवली जात होती. पण खरं तर खूप हुशार यांनी चैतन्य, सायली आणि ऊर्जाने तुझी मदत केली आणि तुझ्यावरचे सर्व गुन्हे माफ झाले. तर चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी, असं नाही चालणार हा, कारण मला यामध्ये खूप मोठे गिफ्ट पाहिजे आहे. मी जेवणाची खूप मोठी लिस्ट केलेली आहे आणि आम्हाला छान पार्टी पाहिजे. तुमच्या हातचं जेवण बनवून आम्हाला खाऊ घालायचं आहे. तर सायली हो म्हणते. मी सर्वांना, अर्जुन बाहेर आल्यामुळे मी सर्वांना पार्टी देते. तुम्ही मला लिस्ट पाठवून द्या. तर सर्वजण हसत असतात. तर न्यूजवरती पण अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत ही न्यूज पाहून सर्वजण खुश होतात. तर सायली अर्जुनची इथं नजर काढली जाते. सायली अर्जुन रूममध्ये आराम करण्यासाठी जात असतात. तर प्रिया परत एकदा अश्विनला खोटं बोलते. प्रिया अश्विनला म्हणते, माझी मीटिंग आहे, मला जायचं आहे. तर प्रियाला सर्वजण विचारतात, एवढ्या रात्री कसली मीटिंग? तर नाटकी प्रिया सर्वांना म्हणते, US वरून एक क्लायंट आला आहे, त्याला डिझाईन दाखवायच्या आहेत आणि उद्याचीच त्याची फ्लाईट आहे. तर अश्विन तिला जाण्यासाठी परवानगी देतो. तर इकडे अर्जुन सायली विचार करतात, नक्कीच हिची मीटिंग नाही हे आपल्याला माहीत आहे. ही नक्कीच अधिराजला भेटण्यासाठी जात असेल. चल आपण त्याला फोन करून विचारूया, असं म्हणून दोघेही रूममध्ये निघून जातात. तर चैतन्य अस्मिताताईला म्हणतो, अस्मिताताई, तुला नेलपेंट लावायची खूप आवड होती ना? मी तुझ्यासाठी छान नेलपेंट किट आणली आहे. तू नेलपेंट लाव, तुझ्या हाताला नेलपेंट खूप छान दिसते. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, कोणी अडकवले असेल अर्जुनला? कोण अडकवण्याचा प्रयत्न केला असेल? तर चैतन्य अस्मिताला म्हणतो, लवकरच ते कळणार आहे आणि तू लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी नटत जा, स्वतःसाठी नेलपेंट लावत जा, असं म्हणून तिला परत एकदा धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायली रूममध्ये येतात. सायली अर्जुनला म्हणते, खूप मोठ्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अजून कुठे? अजून तर खरा निकाल लावायचा बाकी आहे. त्या प्रियानेच संतोष लांडगेला पैसे दिले असतील आणि स्वतःचा गुन्हा तुझ्यावरती घे असं सांगितलेलं असणार आहे. आता कोर्टामध्ये खरे पुरावे सादर करायचे. प्रियाचा खरा मुखवटा जगासमोर आणून तिला जेलमध्ये घालायचं आहे. हेच आपलं मिशन असणार. तर उद्याच्या भागामध्ये अधिराज भेटण्यासाठी प्रिया आलेली असते. अधिराज प्रियाला म्हणतो, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. बघ, तुझ्या अकाउंटवरती 5 लाख रुपये आलेले आहेत. 5 लाख रुपये पाहून प्रिया मात्र खूप खुश होते. पण हा सर्व काही अधिराज, सायली आणि अर्जुनचा प्लॅन असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, प्रियाच्या विरोधामध्ये खूप सारे आता पुरावे आपल्याजवळ गोळा झालेले आहेत. आता प्रियाला अडकवण्यासाठी हे पुरेसे आहेत. तर सायली नवीन प्लॅन करते. सायली चक्क प्रियाची नजर पडावी, प्रियाने फोन उचलावा यासाठी सायली किचनमध्ये तिचा मोबाईल चार्जिंगला लावते. सायलीच्या मोबाईलवरती अननोन कॉल पाहून प्रिया तो कॉल उचलते आणि तो व्यक्ती सायलीला म्हणत असतो, पण ते प्रिया ऐकत असते. तो व्यक्ती म्हणतो, तुम्हाला प्रिया मॅडम विरुद्ध पुरावे पाहिजे आहेत ना? आता पुरेसे पुरावे गोळा झालेले आहेत. मी तुम्हाला ते देण्यासाठी येतो.
तिच्या अफेअरचे पुरावे, तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. कारण प्रियाचे सर्व कारस्थान सर्वांसमोर आलेले आहे हे तिला समजलेले असते. आता कशा प्रकारे प्रिया जेलमध्ये जाणार, अर्जुन सायली कशा प्रकारे तिची वाट लावणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.